तर आज आपण बनवणार आहोत फणसची भाजी गावरान पद्धतीनं. झणझणीत अशी फणसची भाजी आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 छोटे कांदे घेतले आहे, मी त्याला रफली चॉप करून घेतलं. 10-12 लसूण पाकळ्या, 1 चम्मच मगज बिया, 1 इंच अद्रक आणि थोडी कोथिंबीर आणि खोबऱ्याचे काप. सगळ्यात आधी आपण फणसला वॉश करून घेतला आहे. तर एका कुकरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं. नंतर एक गंजी ठेवायची आणि त्यामध्ये जे आपण वॉश केलेलं फणस आहे ते घालून घ्यायचं. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि गॅस चालू करून घ्यायची. आपल्याला फक्त छोट्या गॅसवर कुकर लावायचा आहे. शिट्टी होऊ द्यायची नाही. 10 मिनिटं आपल्याला फणस तो होऊ द्यायचा आहे. कुकरला शिट्टी होऊ द्यायची नाही आहे. चला तर आपण आता जे भाजीसाठी मसाला लागत आहे त्यासाठी आपण कांदा, कोथिंबीर, 1 अद्रकचा तुकडा, लसूण पाकळ्या, खोबरं भाजून घेऊ तेलामध्ये. सगळ्यात आधी कांदा. सगळ्यात आधी आपण कांदा टाकला आहे. त्यात छान असा लालसर कलर येतपर्यंत भाजून घेऊ. याच्याच मध्ये जे आपण खोबऱ्याचे काप करून ठेवले ते टाकून घेऊ. एक चम्मच ज्या मगज बिया घेतल्या त्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान याला लालसर कलर येतपर्यंत भाजून घ्यायचं. मीडियम गॅसवर. छान आपला कांदा, खोबरं, मगज बिया अशा भाजून झालेल्या आहेत. गॅस बंद करून घ्यायची. आता याला आता थोडं थंड होऊ द्यायचं. चला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टीस्पून जिरं, लसूण पाकळ्या, अद्रक आणि कोथिंबीर आणि आपण जे भाजून ठेवलेला कांदा, खोबरं ते टाकून घेऊ. छान आता याचा बारीक पेस्ट करून घेऊ आपण. चला तर आपण आता गॅसवर कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये थोडं तेल, 1 मोठा चम्मच तेल घालू. नंतर याची मी वाफ काढून घेतली आहे. चला तेलामध्ये अर्धा टीस्पून हळदी पावडर, छान असं कडकडीत तेल गरम झालं आहे. आता जे आपण वाफवलेलं फणस आहे ते तेलामध्ये फ्राय करून घेऊ.
पाच मिनिट आपण त्याला फणसला परतून घेऊया याच्यामध्ये. फणस फ्राय झाला आहे. याला आता आपण एका झाकणीमध्ये काढून घेऊ. जे तेल आपण फ्राय करायसाठी ठेवलं होतं त्याच तेलामध्ये थोडं पुन्हा तेल ऍड करून घ्यायचं. आपण जे आता वाटण तयार करून ठेवलं होतं ते या तेलामध्ये आता टाकून घ्यायचं. जे अद्रक लसण कांदा याचं आपण वाटण टाकलेलं आहे तेलामध्ये ते छान असं लालसर कलर येतपर्यंत तेलामध्ये याला चांगलं होऊ द्यायचं. घरचे काही बेसिक मसाले काढून ठेवले होते मी. 2 चम्मच धनिया पावडर, 2 चम्मच लाल मिर्च पावडर आणि अर्धा टीस्पून हळदी पावडर, 1 टीस्पून गोडा मसाला, अर्धा टीस्पून किचन किंग मसाला आणि अर्धा टीस्पून गरम मसाला. आता याला चांगलं तेलामध्ये असा लालसर कलर येतपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत होऊ द्यायचं. छान आपला आता मसाला झालेला आहे. याच्यामध्ये आता जे आपण बेसिक मसाले काढून ठेवले होते ते घालून घ्या. धनिया पावडर, किचन किंग मसाला, गोडा मसाला आणि गरम मसाला, लाल मिर्च पावडर. आता यांना छान तेलामध्ये होऊ द्यायचं. मसाला आपला ऑलमोस्ट झाला आहे. आता याच्यामध्ये जे आपण मिक्सरचं भांड्यामध्ये मिक्सर मसाला बारीक केला होता त्याच पाण्यात थोडं गरम पाणी टाकून मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं. नंतर याला छान असं तेल कडेला सुटेपर्यंत होऊ द्यायचं. छान आपला आता मसाला झालेला आहे. हे बघा कसं तेल असं कडेला वरती तेल सुटलं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता जो आपण फणस फ्राय करून ठेवला होता तो घालून घेऊ. नंतर याला छान असं मसाल्यामध्ये मुरू द्यायचं. झाकून आपण याची एक वाफ काढून घेऊ. हे बघा छान आता हा फणस मसाल्यामध्ये मुरला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण गरजेनुसार गरम पाणी ॲड करून घेऊ. गरम पाणी यासाठी ॲड केल्या जाते, गरम पाणी की पांढरी भाजी दिसत नाही, असा छान असा तरीदार असा होते. त्याचा शिजासाठी जितकं पाणी लागते तितकं पाणी आपण ॲड करू. आधीच आपण फणस वाफवलेला होता त्यानुसार पाणी आणि ग्रेव्ही कोण्या पद्धतीत लागते त्यानुसार पाणी घालून घेऊ. चला मग याला 2-3 उकळ्या येऊ देऊ.
ही बघा तयार आहे आपली फणसची भाजी. आता याला आपण वरतून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. ही बघा तयार आहे आपली फणसची भाजी झणझणीत. ही बघा झणझणीत अशी आपली गावरान पद्धतीची फणसची भाजी तयार आहे. कशी वाटली भाजी तुम्हाला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.